हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदेंच्या शिवसेनेनं हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार बदलला। हेमंत पाटलांऐवजी आता बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर। यवतमाळमधून भावना गवळींचा देखील पत्ता कट। हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी। भावना गवळींना उमेदवारी नाकारल्यानं कार्यकर्ते आक्रमक। यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळींच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, जोरदार घोषणाबाजी। आमदार बच्चू कडू यांना धमकीचं पत्र। प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार। वर्षावरील महायुतीच्या बैठकीमध्ये ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्याबाबत सहमती, तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। नाशिकची जागा अजित पवार गटाला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती, तर पालघरचे खासदार राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर लढणार। काँग्रेसकडून संजय निरुपम यांच्यावर 6 वर्षाच्या निलंबनाची कारवाई। पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे कारवाई। भाजपचा दबाव म्हणून उमेदवारी बदलावी लागली, यापेक्षा मोठी नामुष्की काय? लोकसभा हा ट्रेलर, तर दिल्लीश्वर विधानसभेमध्ये पूर्ण पिक्चर दाखवतील। अंबादास दानवेंची शिंदे गटावर टीका। तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार। धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। रामटेक लोकसभेचे वंचितचे उमेदवार शंकर चहांदे यांची माघार। अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर। निलेश लंकेंनी माझ्यासारखं हिंदी आणि इंग्रजी बोलून दाखवावं, सुजय विखेंचं आव्हान। तर आपण डॉक्टर नसलो तरी देखील कोरोना काळामध्ये शेकडोंना आधार दिला, त्यावेळी तुम्ही कुठे होता? लंकेंचा सुजय विखेंना सवाल। आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह तुरुंगाबाहेर। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये संजय सिंह यांना अटी शर्तींच्या आधारे जामीन मंजूर। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। संयुक्त अरब अमिरातीला 10,000 टन कांदा निर्यात होणार। परदेशी व्यापार विभागाकडून अधिसूचना। मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी रेल्वे मार्ग तयार होणार। हार्बर मार्गावरील सीएसएमटी वरून पनवेल मार्गे कर्जत गाठणं आता शक्य होणार। डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य। पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 364 टँकरनं पाणी पुरवठा। सातारा आणि पुण्याला सर्वाधिक झळ। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।